नमस्कार, जय शिवराय. मी नवनीत यशवंतराव आणि माझ्यासोबत आमच्या सौ यशवंतराव. श्रुनीत व्लॉगच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. म्हणजे हा आपला पहिला व्लॉग आहे श्रुनीत व्लॉग या यूट्यूब चॅनलवर. इथून पुढे आमच्या सगळ्या प्रवासातले अनुभव आम्ही आपल्यासोबत शेअर करणार आहोत. कर्जतला आल्यानंतर अख्खा मसूर स्पेशल घरंदाज मिजाज या हॉटेलला भेट देणं म्हणजे अगत्याचे आणि म्हणूनच निळफुलेंना नमस्कार केला आणि अख्खा मसूर ऑर्डर केली. कर्जतच्या 4 फाट्यावर असणारं हे हॉटेल असणारा हा घरंदाज मिजाज वाडा इथे आल्यानंतर तुम्हाला जरासुद्धा वाटणार नाही की आपण कोणत्या हॉटेलमध्ये जेवतो आहोत, तर आपल्या जवळच्या माणसाच्या घरी यावं आणि पाहुणचार घ्यावा असाच तो अनुभव तुम्हाला इथे मिळाल्याशिवाय राहणार नाही. इथे असणाऱ्या भगिनी तुम्हाला आपुलकीनं जेवण वाढतात, जणू आपल्या नातेवाईकांनी आपल्याला जेवण वाढावं, विचारपूस करावी असाच तो अनुभव. निघताना या वाड्याला मनात साठवलं आणि पुढची वाट ठरली. कर्जत आणि एकविरेचा प्रवास म्हटला की अभिजित चौधरीची आठवण येणार नाही असं होणार नाही. मिस यू अभिजित. आम्ही निघालोय एकविरेला. खरं तर आज आम्ही चाललेलो एकविरेला, पण सकाळी घरातून निघताना खूप उशीर झाला, त्यामुळे अचानक प्लॅन कॅन्सल केला. दुपारी कर्जतला आपण बघितलं, आपण त्या घरंदाजमध्ये जेवलो आणि अचानक मी सृष्टीला विचारलं की आपण महाडला तू गेली आहे का कधी, तर ती बोलली नाही गेलो. तर मग आम्ही अचानक आलेलो आहोत महाडला. कसं वाटतंय तुला? मस्त. हां, आपला पहिला व्लॉग आहे. तू काय सांगशील नवीन जे लोक आपल्याला बघणार आहेत आता, सबस्क्रायबर, त्यांना काय सांगशील? सबस्क्राईब करायला सांग. आमच्या चॅनलला सबस्क्राईब. इंस्टाग्रामचं पण चॅनल आम्ही बनवतोय, त्याला पण फॉलो करा आणि यूट्यूबचं चॅनल पण बनवतोय, त्याला पण सबस्क्राईब करा. इतकं सांगून पण सबस्क्राईब केलं नसेल ना, करा लवकर, पटकन करा आणि अष्टविनायकच्या या महडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया असं म्हणालो आणि निघालो आमच्या आवडत्या ठिकाणी. We are in Ecopoli. अब हम जा रहे हैं गगनगिरी मठ. इथे तुम्ही बघू शकता, इथे रिक्षा पण भरपूर असतात. त्याचबरोबर आपले स्वतःचे व्हेकल्स घेऊन पण लोक खूप सारी येऊ शकतात. इकडच्या आसपासचा परिसर बघून घ्या. येस, इथे आपण पार्किंग करतोय गाडीची. व्लॉगर नवीन आहे आपला, त्याच्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होईल. गगनगिरीचा मठ म्हणजे केवळ मठ नाही तर पर्यटन झालं आहे. नमस्कार मंडळी, महाडचं दर्शन घेऊन आपण आता आलेलो आहोत गगनगिरी या ठिकाणी आणि गगनगिरी महाराजांचं समाधीस्थळाचं दर्शन घेऊन आपण पुन्हा कर्जतला जाणार आहोत. आता उद्या कर्जतला गेल्यानंतर कुठे व्हिजिट करायचं ते अजून नक्की नाही आहे, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघा. तोपर्यंत जर तुम्ही आत्ता पहिल्यांदा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जाणवते मनातील गोंधळ शांत होत चालला आहे, विचारांच्या लाटा थांबत आहेत आणि आत्मा एक गूढ समाधानात बुडत चाललेला आहे. योग, ध्यान आणि तपस्येचे केंद्रस्थान श्री गगनगिरी महाराजांचे हे अद्भुत निवासस्थान. जो कोणी इथे येतो तो भक्त बनतो, साधक बनतो आणि अखेरीस स्वतःच्या आत्म्याला ओळखतो. गगनगिरी महाराजांचा मठ म्हणजे कोणत्या पंथासाठी मर्यादित नाही, तर अखंड मानवतेसाठी काम करणाऱ्या साधू संतांचं हे तीर्थक्षेत्र आहे. खरं तर खोपोलीला खूप वेळेला आलेलो आहे किंवा गगनगिरीला सुद्धा खूप वेळेला आले होते, पण आजचं गगनगिरीला व्हिजिट करणं खूप स्पेशल आहे. आणि त्याचबरोबर आज जे आम्ही आलेलो आहोत, यूट्यूबचं चॅनल नवीन सुरू केलेलं आहे आणि विचार करत होतो की ते कुठून सुरू करायचं, तर खोपोली इज व्हेरी स्पेशल फॉर अस आणि म्हणून आम्ही खोपोलीच्या या ब्लॉगपासून सुरू केलेलं आहे. मी सृष्टी यशवंतराव
आजपासून आम्ही श्रुणीत ब्लॉग चालू करतोय, तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. जिथे डोंगर आकाशाला भिडतो, जिथे निसर्ग आणि अध्यात्म एकरूप होतात, तिथे वसलेला आहे गगनगिरी मठ. गगनगिरीच्या या मठाला तीर्थक्षेत्राला भेट देऊन आम्ही निघालो थेट लोणावळ्याला थंड हवा आणि मगनलालची चिक्की घ्यायला. तर लोणावळ्यामध्ये आहोत आणि अचानक आम्ही वाघजाई देवी मंदिराकडे चाललेलो आहोत. संध्याकाळचे वाजलेत 6 आणि आता आपल्याला जायचं आहे परत दादांकडे कर्जतला.